परभणी येथील घटनेचा आश्वी बुद्रुक प्रतापपूर पंचक्रोशीच्या वतीने तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी संगमनेर तालुकाध्यक्ष भारत गायकवाड यांनी केला जाहीर निषेध। याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीच्या एका माथेफिरूने विटंबना केली होती। या घटनेचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक प्रतापपूर पंचक्रोशीच्या वतीने तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी संगमनेर तालुका अध्यक्ष भारत गायकवाड यांनी या घटनेचा जाहीर निषेध करून आश्वी पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। यावेळी अमित भंडारी, गौतम गायकवाड, रमेश धर्माधिकारी, गणेश गायकवाड, नसीर पठाण, दाऊद शाह, अमीन पठाण, बाळासाहेब गोडके, विलास गायकवाड, बाळासाहेब कसबे, अमोल शेळके, लक्ष्मण वाणी, हैदर शेख, दादासाहेब बुचुडे, सागर साळवे, स्माईल पठाण, नियाज मोहम्मद शेख, सोमनाथ भिकाजी गायकवाड यांच्यासह अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिनांक 10-12-2024 रोजी परभणी या ठिकाणी संध्याकाळी 4 ते 5 दरम्यान जिल्हा अधिकारी कार्यालय समोरचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारी संविधानाची प्रतिकृतीची त्या ठिकाणी विटंबना करण्यात आली। ज्या माथेफिरूंनी, ज्या समाजकंटकांनी ते कृत्य केलेलं आहे त्याचं या ठिकाणी मी सर्वप्रथम आश्वी पंचक्रोशी प्रतापपूर पंचक्रोशीच्या वतीने तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या वतीने या ठिकाणी मी त्याचा जाहीर निषेध करतो। त्याचप्रमाणे ज्या समाजकंटकाने ज्या माणसाने जे कृत्य केलेलं आहे त्याला शासनाने माथेफिरू म्हणून घोषित केलेलं आहे, परंतु ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होते किंवा संविधानाच्या प्रतिकृतीची त्या ठिकाणी विटंबना होते त्या वेळेस त्या माणसाला, त्या आरोपीला माथेफिरू म्हणून घोषित करण्यात येते। परंतु संविधानाची पुस्तकाची, संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना म्हणजे तो सरळ देशद्रोहीचा गुन्हा आहे। ज्या समाजकंटकाने, ज्या आरोपीने हा गुन्हा केलेला आहे त्याला देशद्रोही म्हणून सिद्ध करण्यात यावे। त्याचप्रमाणे त्या मागचा जो कोणी मास्टरमाइंड आहे त्याचा देखील त्या ठिकाणी शोध घेऊन त्याच्यावर देखील देशद्रोहीचा गुन्हा दाखल करण्यात यावा। त्याचप्रमाणे काल 16-12-2024 रोजी सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हा जो न्यायालयीन कोठडीमध्ये होता, परंतु त्याचे त्या ठिकाणी न्यायालयीन कोठडीमध्ये असताना कालपर्यंत पोलिसांचा रिपोर्ट होता की तो हार्ट अटॅकमध्ये तो मृत्यू पावला, परंतु त्याचा ज्यावेळेस PM करण्यात आला त्यावेळेस त्या ठिकाणी असं निदर्शनास आलं की त्याच्या अंगावर, शरीराच्या वेगवेगळ्या भागावर त्याला जखमा झाला, त्याला मारण्यात आलं आणि त्याचा मेंटल शॉक होऊन त्या ठिकाणी तो मृत्यू पावला। त्याचा अंत्यविधी काल परभणी या ठिकाणी झाला। त्यामध्ये परभणी पोलीस निरीक्षक असे 3 प्रकारचे 3 अधिकारी आहेत। त्या अधिकाऱ्यांचं सरकारने त्वरित त्यांना सस्पेंड करून त्या ठिकाणी त्यांची वेगळी चौकशी करण्यात यावी ही मागणी संबंधित आश्वी प्रतापपूर पंचक्रोशीच्या वतीने, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एकतावादीच्या वतीने मी या ठिकाणी मागणी करतो आणि या घटनेचा पुन्हा एकदा या ठिकाणी मी निषेध करतो आणि याच ठिकाणी थांबतो। जय भीम, जय संविधान। मूळव्याध भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र, ठिकाण आश्वी रूरल आयुर्वेद कॉलेज, मांचील, आश्वी तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। वार सोमवार ते गुरुवार, वेळ सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत। संपर्क डॉक्टर खंडीजोड SG, मोबाईल नंबर 897578800848 येथे संपर्क साधावा। तसेच दर शनिवार रविवार दुपारी 3 ते 6 साई कॉम्प्लेक्स, काळेनगर, जिओ पेट्रोल पंपाजवळ, निघोज, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर। नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा, काळेनगर येथे संपर्क साधावा। मोबाईल नंबर 8408000128। अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड SG, मोबाईल नंबर 897578800848 यांच्याशी संपर्क साधावा।